सर्वांना ज्ञात आहे, पण तरीही वक्त्याचा इति कर्तव्य म्हणून मौजे राजपूतवाडी, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर आहे. परवाच माझी सेवा झाली ना, पहिल्या दिवसाची. भवानी माझ्याकडे होती. काल महाराजांनी परत फोन केला, म्हणले महाराज सेवा आहे, सकाळी 10 ते 12 आहे, मातोश्रींचं वर्ष श्राद्ध आहे. आणि म्हणून तुम्हा सर्वांचं दर्शन महाराजांनी दिलेलं निमंत्रण आहे. स्वर्गीय सौभाग्यवती सुरेखाई तारासिंग परदेशी अम्मा, आईला अम्मा या नावाने प्रबोधलं जात होता. 3 चिरंजीव आहे. श्रीमान हिम्मत तारासिंग परदेशी, श्रीमान दीपक तारासिंग परदेशी, हरिभक्त परायण दीपक तारासिंग परदेशी, सौभाग्यवती निर्मला तारासिंग परदेशी, सुना, नातू, नातवंडे, पुतणे, पती, मोठा परदेशी परिवार आहे दादा. आणि आईंना जाऊन आज 1 वर्ष झालेलं आहे. त्या पश्चात मज पामराकडे ही कीर्तनाची सेवा आहे. मज पामरा काय थोरपण पायीची वाहन पायीवरी. महाराजांनी मनाचा मोठेपणा मला निमंत्रण दिलं दादांनो, आणि तुम्हा सर्वांचं दर्शन. काय करायचं वर्ष श्राद्ध आहे. आईला जाऊन 1 वर्ष झालेलं आहे. का बरं वर्ष श्राद्ध करायचे? का बरं 10वा करायचा आहे, का 13वा करायचा आहे, का पुण्यस्मरण करायचे दादा? कलियुगात लोक पुस्तकी ज्ञानानं श्रीमंत झाली ना, सुशिक्षित झाली, हुशार झाली, पण कर्मकांड आणि धर्मकांड मानायला तयार नाही. बऱ्याच ठिकाणी विचारलं जातं का बरं करायचा महाराज 10वा केल्याने काय होत, पुण्यस्मरण केल्याने काय होतं, आणि वर्ष श्राद्ध केल्याने काय होत? महाराज आमचा विश्वास नाहीये. तुमचा विश्वास नाही ना दादांनो, चला ना पाठीमागे. तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी, पाहिले पुराणे विचारो. अरे तुमचा आमचा विश्वास नाही ना, दुंडाळाना पुराण, दुंडाळाना पुराण, मग तर तुमचा विश्वास बसेल ना. पाठीमागं सांगितलंय म्हणून आपण पुढं करतो. बरोबर ना? वर्ष श्राद्ध आहे, पुण्यस्मरण आहे, 10वा आहे, 13वा आहे. दीपक महाराज इंदापूर तालुक्यात मी 16व्या पुण्यस्मरणाचं कीर्तन केलंय गेल्या 3 महिन्यापूर्वी. 16वं पुण्यस्मरण आईचं या, आणि करावंच लागतं. पुण्यस्मरण आहे, 10वा आहे, करावाच लागतं. आणि जर नाही केलं ना तर गेलेले पितर, गेलेले पूर्वज पाठीमागच्या कुळाला शाप देतात, शाप देतात. आहा कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला. शाप देतात पितर किंवा पूर्वज. 3 पिढ्यापर्यंत आपण पितर म्हणतो. वडील, आजोबा आणि पंजोबा पितर म्हणायचं, आणि पाठीमागच्या पिढ्यांना पूर्वज म्हणायचं. आणि मग ते पूर्वज असतील, पितर असतील, जर काही अन्नदान नाही केलं, जर काही ज्ञानदान नाही केलं ना, तर ते पितर आपल्याला शाप देतात. आणि वंशधुराचारी पुत्र झाला, वंशधुराचारी पुत्र झाला,
पण ते सुद्धा अधपतनाला जातात. परदेशी महाराज त्याला जोडून पुन्हा नामदेव महाराजांचं प्रमाण आहे. पितर अधपतनाला जाती शाप देती अति क्रोधे. अरे पितर तर जातात पण आपल्याला शाप देतात. आणि मग बऱ्याच ठिकाणी सगळं असतं पण नाराजी असते. सगळं असतं नाराजी असते. आणि मग आपण म्हणतो राम राम, परमेश्वराच्या